तुमच्या आईबाबांचे गुडघे दुखतायत का आणि डॉक्टरांनी त्यांना नी रिप्लेसमेंट करण्याचा सल्ला दिला आहे का? तर थांबा, आधी आमचा हा एपिसोड बघा, कारण की आजचा आमचा स्पेशल एपिसोड आहे गुडघेदुखींवर. नमस्कार, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग, तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी उत्कृष्ट आरोग्य मालिका. आज आपल्या सोबत आहेत सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन म्हणजेच अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित महाजन सर. आज आपण त्यांच्याशी गुडघेदुखीवर आणि गुडघ्यांचे उपचार आणि नी रिप्लेसमेंट ही खरोखरच प्रत्येकाला गरज असते का या विषयावर चर्चा करणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आज आमच्या आरोग्याच्या राजमार्गावर. थँक्यू, धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलवलं आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही आज या इंटरव्ह्यूमध्ये डिस्कस करणार आहात. खूपशा गोष्टी आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा ह्याच्याद्वारे प्रयत्न करूयात. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. सर, सर्वात पहिला प्रश्न की जसं वय वाढत जातं तसं आपला एक मोठा अवयव निकामी होत जातो, तो म्हणजे गुडघा. खरं आहे. त्याची नेमकी कारणं काय आणि त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? बरं, सो गुडघ्याचा सांधा जो आहे तो वेट बेरिंग जॉईंट आहे. तुमच्या शरीराचं भार पूर्ण तो गुडघा अगदी लिलया पेलत असतो आणि हे तो आयुष्य जेव्हापासनं एखादं बाळ चालायला सुरुवात करतं तेव्हापासनं त्या गुडघ्यावरती त्याचे लोड पडत असतो. गुडघ्याचा लोड मी जर असं म्हणेन की ज्यावेळेला आपण चालतो त्यावेळेला एक वेळ अशी येते की तुमचा उजवा पाय जमिनीवरती आणि डावा पाय हवेत तुम्ही पुढे टाकताय, त्यावेळेला त्या एका पायावरती एका गुडघ्यावरती संपूर्ण शरीराचा भार आहे. आता हा भार घेताना जर का गुडघ्याची वयोमानानुसार झीज व्हायला सुरुवात झाली, म्हणजे काय तर वयोमानानुसार हाडं कमकुवत होतात, शरीराचा भार त्या हाडांना पेलवत नाही आणि मग दोन हाडांमध्ये गुडघ्याच्या म्हणजे मांडीचा हाड ज्याला आम्ही फीमर म्हणतो आणि पायाचा हाड ज्याला टिबिया म्हणतात, या दोन्हीमध्ये असणारं अंतर हळूहळू कमी होत जातं. अंतर कमी झाल्यामुळे वरचं हाड खालच्या हाडावर घासायला सुरुवात करतं. त्या दोन हाडांच्या मध्ये गादी असते ज्याला मेनिस्कस म्हटलं जातं, ती फाटते. त्याची काय आपण म्हणू, एखादं कापड विरतं तसं ती गादी विरून बाजूला होते आणि मग हाडाला हात टेकल्यामुळे परत हाडावरती आणखी एक तलम अशी गादी असते ज्याला कार्टिलेज म्हणतात. त्या कार्टिलेजला भोकं पडतात आणि मग हाड एक्सपोज होऊन गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो. गुडघेदुखीबरोबर अशा पेशंट्समध्ये आणखी काही गोष्टी दिसून येतात, ती म्हणजे गुडघ्याला बाक यायला लागतो, गुडघ्याची मूव्हमेंट कमी होते, स्टिफनेस होतो, पाय चालताना लपकायला लागतो किंवा गुडघ्यातनं आवाज यायला लागतात. तो ह्या सगळ्या गोष्टींचं मुख्य कारण वयोमानानुसार होणारी गुडघ्याची झीज. अगेन देर इज अनदर कॅटेगरी ऑफ नी पेन की ज्याच्यामध्ये स्पोर्ट्समन जे आहेत त्यांना, एस्पेशली कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला पिव्हटिंग करायला लागतंय, पळता पळता डिरेक्शन चेंज करावी लागते, खो खो, कबड्डी, फुटबॉल अशा स्पोर्ट्समध्ये बरेचदा गुडघ्या फिरतो, ट्विस्ट होतो आणि आतमध्ये गुडघ्याच्या दोन हाडांना पकडून ठेवणारी जी दोर असते, जी गुडघ्याला स्थिरता देते, लिगामेंट, ती लिगामेंट तुटते आणि त्याच्याने ही गुडघेदुखी सुरू होते. सो आम्ही पेशंट प्रोफाईल पाहिल्यावरतीच आमच्या बऱ्यापैकी लक्षात येतं की ह्याच्या गुडघ्यादुखीचं कारण काय असावं. यंग पेशंट फुटबॉल खेळताना पाय ट्विस्ट झाला, पडला, आला, गुडघा दुखतोय, तर कदाचित वी आर डिलिंग विथ लिगामेंट किंवा मेनिस्कस, मगाशी मी मेन्शन केलं तसं दोन हाडांमधली ती गादी ज्याला झालेली इजा. आणि तेच जर एखादा एल्डरली पेशंट असेल की ज्याचे गुडघे दुखत आहेत तर ते वयोमानानुसार झालेली गुडघ्याची झीज ज्याला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हटलं जातं, ते त्या गुडघेदुखीचं कारण बऱ्यापैकी असतं. आणखीन एक संज्ञा आहे ऑस्टिओपोरोसिस. हे ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस ह्यात नेमका फरक काय आहे? दोन्ही वेगवेगळ्या टर्म्स आहेत, दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या एकमेकांशी लिंक्डही कशा आहेत हेही मी तुम्हाला सांगेन. सो ऑस्टिओपोरोसिस म्हणजे हाडांची होणारी ठिसूळता किंवा हाडांचा कमकुवतपणा. हाडं कॅल्शियम आणि बाकी काही मिनरल्सनी मुख्यतः बनलेली असतात. वय जसं वाढत जातं तसे ह्या मिनरल्सच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात. कमकुवत झालेली हाडं ऑस्टिओपोरोटिक हाडं अशी म्हटली जातात आणि ऑस्टिओपोरोसिस हा आजार ओव्हरऑल सगळ्या हाडांची क्वालिटी पुअर होणे, हाडं कमकुवत होणे, ह्याला ऑस्टिओपोरोसिस असं म्हटलं जातं. ऑस्टिओपोरोसिस असणाऱ्या पेशंटला फ्रॅक्चरचा धोका असतो. घरातल्या घरात फक्त पाय ट्विस्ट होऊन पडला तर खुब्याचं हाड मोडणे किंवा पडल्यानंतर मनगटावरती पडल्यावर त्याला फ्रॅक्चर होणे, हे ऑस्टिओपोरोसिसमुळे होतं. ऑस्टिओपोरोसिस इज द मेजर कॉज ऑफ फ्रजिलिटी फ्रॅक्चर्स इन आवर कंट्री.
आणि फ्रॅजिलिटी फ्रॅक्चर्स ही अशी फ्रॅक्चर्स आहेत की जर ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट घेतली तर ती टाळता येतात. अच्छा. देशाच्या इकॉनॉमीवरती जे काय मोठं बर्डन फ्रॅजिलिटी फ्रॅक्चरचं आहे ते सगळं टाळता येणं शक्य आहे जर तुम्ही ऑस्टिओपोरोसिसची ट्रीटमेंट वेळीच घेतलीत तर. ऑस्टिओपोरोसिसची लक्षणं काय? हाडं दुखणे, अंग दुखणे, सांधेदुखी, चालताना थकवा येणे. अशा वेळेला एस्पेशली एल्डरली लोकांमध्ये, ऑस्टिओपोरोसिस हा एल्डरली लोकांचा आजार आहे, त्यांनी बोन मिनरल डेन्सिटी नावाची एक चाचणी करून घ्यावी. इनफॅक्ट WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने अशा नियमावली केलेली आहे की ज्याच्यामध्ये रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये BMD टेस्ट ही मॅन्डेटरी आहे. अच्छा. आणि त्यांनी ती करणे, कारण की रजोनिवृत्तीनंतर जी काही हॉर्मोन्स रिलीज होत असतात ती कमी झाल्यामुळे हाडांची क्वालिटी फार रॅपिडली ढासळते. अच्छा. आणि ऑस्टिओपोरोसिस खूप लवकर सेट इन होतो. इनफॅक्ट ऑस्टिओपोरोसिसचं एक मेजर कॅटेगरी आहे पोस्ट मेनोपॉझल ऑस्टिओपोरोसिस. त्यामुळे अशा लोकांनी पेशंट्सनी डॉक्टरांचा सल्ला घेणे, ती तपासणी करणे, त्याच्यावरची उपचार लगेच सुरू करणे. मग ते गोळ्या औषधं असतील किंवा काही इंजेक्शन्सच्या स्वरूपात ते उपचार असतील, त्याच्याने तुम्ही पुढचे तुमचे आजार टाळू शकता. आता ऑस्टिओआर्थरायटिसकडे वळूयात. 1 मिनिट घेईन. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे आपण नमूद केलं तसं हाडांची होणारी सांध्यांमधली झीज. आर्थ्रो हा शब्द जॉईंट करता वापरला जातो. सो आर्थरायटिस म्हणजे जॉईंटचं झालेलं इन्फ्लमेशन. आणि हे उतारवयामध्येच दिसतं बरेचदा ऑस्टिओपोरोसिसमुळेच दिसतं. ऑस्टिओपोरोसिस असल्यामुळे हाडं कमकुवत आहेत, ते घासतायत. त्या घर्षणामुळे जी झीज सांध्यांची एस्पेशली गुडघ्यांची होते त्याला ऑस्टिओआर्थरायटिस असं म्हटलं जातं. सो ऑस्टिओपोरोसिस विल लीड टू ऑस्टिओआर्थरायटिस ऑर इट विल लीड टू फ्रॅक्चर्स. त्यामुळे तुम्ही ऑस्टिओपोरोसिसलाच आळा घातलात तर आर्थरायटिसकडे कदाचित तुम्ही जाणार नाही. ऑस्टिओआर्थरायटिसची वेगळी कारणंही असू शकतात. वजन जास्ती असणे, व्यायामाचा अभाव, सिडेंटरी लाईफस्टाईल या गोष्टींमुळे देखील आर्थरायटिस होऊ शकतो. सो ह्या 2 वेगवेगळ्या संज्ञा जरी असल्या आणि वेगवेगळे टॉपिक असले तरी ते थोडेसे एकमेकांशी रिलेटेड देखील आहेत. वजनचं तुम्ही आता सांगितलं मला कारण. नेमकं मग लोकांनी वजन इज मोस्ट इग्नोर्ड थिंग. ओबेसिटी हा आजार समजत नाही लोक. ॲक्च्युली आजार आहे ओबेसिटी, इज अ डिझीज. पण त्याचं फार काही लोक म्हणजे होते प्रयत्न पण कमी होत नाही, वजन कमी होत नाही असे टाळत असतात. पण त्याचा इफेक्ट त्यांच्या गुडघ्यावर फार वाढ लागतो. करेक्ट. तर मग त्याच्याबद्दल अजून आम्हाला काही सांगा स्पेशली की ओबेसिटी तुमचे गुडघे किती हॅम्पर करत आहेत ह्याचं. डेफिनेटली. कारण की मी मगाशी नमूद केलं तसं ज्यावेळेला आपण चालतो त्यावेळेला संपूर्ण तुमच्या शरीराचा भार एका गुडघ्यावरती एका क्षणाकरता येतो. आणि 1 किलोने जरी वजन वाढलं तरी साधारण 3 ते 4 पटीने तुमच्या गुडघ्यावरती त्याचा लोड वाढतो. आणि वजन वाढल्यानंतर आणि एस्पेशली त्यात जर हाडं तुमची कमकुवत असतील तर लवकरच झीज होणार आहे. त्यामुळे ओबेसिटी इज वन ऑफ द रिझन्स फॉर आर्थरायटिस. म्हणजे आर्थरायटिस, गुडघ्याची झीज हे ओबेसिटीमुळे होते. कित्येकदा बरेचसे पेशंट्स असेही आमच्याकडे येतात की ज्यांचे गुडघे पूर्णतः झिजलेले आहेत, त्यांना जॉईंट रिप्लेसमेंटसारखी सर्जरीची गरज आहे, पण वजन खूप जास्त असल्याकारणामुळे आम्हाला ती सर्जरी करता येत नाही. आधी त्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो किंवा मग त्याच्याही काही सर्जरीज असतात. आता आजकाल नवीन इंजेक्शन्सही आलेली आहेत की ज्याच्याने वजनं आधी कमी करून मग आम्ही त्या सर्जरीकडे वळतो. कारण की शेवटी जरी तुम्ही सांधा बदललात तरी तो कृत्रिम सांधा देखील तुमचं वजन सहन करायला सक्षम आहे की नाही ह्याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे वेळीच वजनाकडे लक्ष देऊन जर तुम्ही ते कंट्रोलमध्ये ठेवलं तर पुढे जाऊन तुम्हाला आर्थरायटिस सारखे आजार होण्यापासून तुम्ही स्वतःचा बचाव करू शकता. ग्रेट. तुम्ही आता सर्जरीबद्दल बोलला म्हणजे नी रिप्लेसमेंट, थोडक्यात TKR नी रिप्लेसमेंट आपण म्हणतोय, पण ती पाळी आपण येऊच नाही. म्हणजे साधारण पेशंटना बरेचसे वर्ष जर गुडघ्याचं दुखणं ते काढतात त्यानंतर ती TKRची वेळ येते. त्याच्या आधी लोकांनी घरगुती काय काय उपचार करावेत किंवा डॉक्टरांना वेळोवेळी कधी भेटावं आणि हा आपला जो रिप्लेसमेंटचा जो एंड रिझल्ट आहे तो कसा त्यांना टाळता येईल? ओके. सो टोटल नी रिप्लेसमेंट ही ऑस्टिओआर्थरायटिसच्या आजाराला लागते. आर्थरायटिसचे अनेक बाकीचेही प्रकार असतात जसं की संधिवात, रुमटॉइड आर्थरायटिस किंवा बाकीच्या काही सिस्टमिक आजारांमुळे देखील आर्थरायटिस होऊ शकतो. तो दरवेळेला वयोमानानुसार झीज झाल्यामुळेच होईल असं नाही. पण आर्थरायटिस जर झाला आणि तो एका विशिष्ट मर्यादे पलीकडे झाला तर त्याला जॉईंट रिप्लेसमेंट लागते. आता ती मर्यादाच येऊ नये किंवा तितकी वेळच येऊ नये म्हणून तुम्ही घरी काय करायचं तर गुडघेदुखी सुरू झाली तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेणे. तुम्हाला डॉक्टर काही गोळ्या औषधं तर देतीलच पण त्याच्याबरोबरीने लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करणे. मांडी घालून बसणे हे गुडघ्याकरता
जर गुडघेदुखी सुरू झाली असेल तर घातक ठरू शकतं. त्यामुळं खूप काळाकरता मांडी घालून पेशंट्सनी बसू नये. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की मी मांडी घालून बसल्याने माझे गुडघे लवचिक राहतील, फ्लेक्झिबिलिटी राहील. फ्लेक्झिबिलिटी करता काही बाकीचे व्यायाम आपण करू शकतो, पण तुम्ही एकाच पोझिशनमध्ये मांडी घालून खूप काळ बसणं, एस्पेशली गुडघा काटकोनापेक्षा जास्त वाकवलात की त्याच्यावरती प्रेशर्स वाढतात. त्यामुळे आम्ही पेशंट्सना हेही सांगतो की तुम्ही टॉयलेट करता कमोडचा किंवा खुर्चीचा वापर करावा. आपल्या भारतीय पद्धतीच्या टॉयलेटला बसण्याच्या पद्धतीमुळे गुडघ्याची झीज वाढू शकते. पायऱ्यांचं खूप चढ उतार करणे किंवा चढावरती चालायला जाणे आणि मग उतरताना एस्पेशली गुडघ्यावरती खूप जास्ती लोड आल्यामुळे देखील गुडघ्यांची झीज वाढू शकते. त्यामुळे तुम्ही मांडी घालून न बसणे, टॉयलेटला खुर्ची किंवा कमोडचा वापर करणे, पायऱ्या चढणं उतरणं कमीत कमी ठेवणे, अशा गोष्टी घरी केल्याने तुमच्या गुडघ्याच्या झिजेचं प्रोग्रेशनचा रेट कमी करू शकता. शेवटी जर का गुडघ्याची झीज सुरू झाली असेल तर इट्स अ प्रोग्रेसिव्ह डिसीज. फक्त 200च्या वेगाने धावणारी गाडी तुम्ही 20च्या वेगावरती आणू शकता. प्रोग्रेशन इनेव्हिटेबल होतं कधी कधी, पण जर प्रोग्रेशन खूप जास्ती झालं तर आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट लागणार आहे. ती आपल्याला जेवढी पुढे ढकलता येईल किंवा त्याची गरजच पडू नये म्हणून तुम्ही ह्या गोष्टींचं पालन करावं. काही गोष्टी असतात जिममध्ये नॉर्मली ट्रेडमिल आपण पळतोच, त्या ट्रेडमिलच्या पळण्याला काही स्पेसिफिक लिमिट असावं स्पीडचं, की त्या थंपिंग आणि पळण्यामुळं आणखीन त्रास होतो का गुडघ्यांचा, आणि कोणी करावं कोणी करू नये? ऑफकोर्स जर एखादा यंग पेशंट असेल ज्याचे स्नायू बळकट आहेत, तो ॲथलेटिक आहे, तो एखादा स्पोर्ट्स खेळतो ज्याच्यामध्ये त्याला पळण्याची गरज पडते, जसं काही क्रिकेट आहे, फुटबॉल आहे, तर अशा लोकांना जॉगिंग किंवा ट्रेडमिलवरती पळायला फारसा प्रॉब्लेम येणार नाही. कारण की तुमचे स्नायू तितके सक्षम आहेत की तो लोड, तो थंपिंग, तो ग्राउंड रिॲक्शन फोर्स तुमच्या गुडघ्यापर्यंत येण्यापासून ते थांबवतील. पण एखाद्या एल्डरली पेशंटने किंवा एल्डरली पर्सनने आपल्याला देखील हे करता येईल म्हणून ते जिममध्ये इन्क्लाईनवरती आणि खूप हाय स्पीडवरती पळणं योग्य नाही. कारण की त्याच्यामध्ये जी काही रिॲक्शन फोर्स येते ग्राउंडकडनं त्याच्यावरती गुडघ्याची झीज खूप लवकर होऊ शकते, गुडघ्याला इजा होऊ शकते. फक्त झीजच नाही तर मी मगाशी नमूद केलं तसं लिगामेंट, मेनिस्कस ह्या गोष्टींना इजा झाल्याने सुद्धा आजार वाढू शकतो. त्यामुळे ट्रेडमिलवरती तुम्ही व्यायाम करताना कमी इन्क्लाईनवरती, कमी स्पीडवरती करणे, शक्यतोवर जॉगिंग न करता ब्रिस्क वॉकिंग करणे इज रेकमेंडेड. आपण जे टीकेअरबद्दल बोललो मगाशी, तर आणखीन कुठल्या कुठल्या सर्जरीचे ऑप्शन्स अवेलेबल सध्या आहेत? म्हणजे एक PRP म्हणा, स्टेम सेल थेरपी म्हणा, आणखीन काय ऑप्शन्स आहेत लोकांसाठी? सो परत आपण मुख्य तर असं करूयात की 2 विभागांमध्ये ह्याला विभागूयात आपल्या गुडघेदुखीला. यंग लोकांमध्ये दिसणारी गुडघेदुखी ही लिगामेंट किंवा मेनिस्कसच्या आजारामुळे असते, ज्याला की दुर्बिणीतनं, आर्थ्रोस्कोपमधनं ऑपरेशन्स करून लिगामेंट आणि मेनिस्कस रिपेअर केले जातात. लिगामेंट ही असा अवयव आहे शरीरातला की ती तुटल्यानंतर ती इलॅस्टिक असल्यामुळे स्नॅप होते आणि मग स्नॅप झालेली लिगामेंट तुम्हाला रिपेअर करणं शक्य होत नाही, त्याला रिप्लेस करावी लागते आणि मग त्याच्याकरता ग्राफ्ट वापरून लिगामेंट रिप्लेस केली जाते. सो हे ग्राफ्ट तुमच्या शरीरातल्या काही स्नायूंचा वापर करून बनवले जातात किंवा काही आर्टिफिशियल ग्राफ्टही आता अवेलेबल आहेत की ज्याच्यानी ACL म्हणजे अँटिरियर क्रुशिएट लिगामेंट जी सर्वात कॉमनली तुटते त्याची उपचार केले जातात. ती दुर्बिणीतली शस्त्रक्रिया झाली, ती यंग लोकांमध्ये लागते वयाच्या 45च्या अलीकडे, जे स्पोर्ट इंजुरी किंवा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंटमुळे गुडघ्याच्या लिगामेंट किंवा मेनिस्कसला झालेली इंजुरी ट्रीट करते. उतार वयात जी झिजेमुळे झालेली दुखणी आहेत गुडघ्याची त्याच्याकरता काय उपचार पद्धती आहेत? तर टोटल नी रिप्लेसमेंट ही तर डेफिनेटली मी म्हणेन वन ऑफ द मोस्ट ग्रॅटिफाईंग अँड सॅटिस्फाईंग सर्जरी आहे. पण त्याची गरज कधी असते त्याच्याबद्दल आपण बोलूयात. ज्यावेळेला गुडघ्याची झीज ग्रेड 3, ग्रेड 4 अशी होते, म्हणजे आम्हाला एक्सरेवरती दिसतं की हाडाला हाड टेकलंय, घासतंय, त्याच्यामधलं अंतर कमी झालंय, त्या घर्षणामुळे गुडघ्याला बाक आलेला आहे आणि आता कुठल्याही गोळ्या औषधं किंवा इंजेक्शन्सचा फायदा त्याला होणार नाही आहे, त्याला तो सांधा बदलण्याशिवाय पर्याय नाही आहे, त्यावेळेलाच ती सर्जरी करणं योग्य राहतं. त्या सर्जरीनंतर मात्र पेशंट अत्यंत आनंदी असतो, तो त्याचे सगळे दैनंदिन कार्यक्रम करायला सुरुवात करतो. त्यामुळे ती सर्जरी डेफिनेटली सॅटिस्फाईंग आणि ग्रॅटिफाईंग आहेच. त्याच्या आधी काय करता येऊ शकतं? ग्रेड 1, ग्रेड 2 ज्यावेळेला आहे किंवा ग्रेड 3ची सुरुवात आहे आर्थरायटिसची, त्यावेळेला काही इंजेक्शन्स गुडघ्यामध्ये देता येतात. तुम्ही आता नमूद केलं PRP, तर PRP बरोबर एक सोडियम हायलुरॉनेट नावाचं एक केमिकल आहे की ज्याचं इंजेक्शन जर तुम्ही गुडघ्यामध्ये दिलं तर ते वंगणासारखं काम करतं.
ल्युब्रिकेट होतो सांधा, कार्टिलेजला झालेली इजा भरून यायला थोडीशी मदत होते आणि दुखणंही कमी होतं आणि त्याचा तुमच्या गुडघ्याच्या झिजेच्या प्रोग्रेशनवरती कमी करण्यामध्ये हातभार ठरतो. अच्छा. त्यामुळे अशी इंजेक्शन्स जी की तुम्हाला सर्जरी प्रोलॉंग करतील किंवा त्याची गरज टाळतील अशी इंजेक्शनही गुडघ्यामध्ये काही सिलेक्ट पेशंट्समध्ये देता येतात. तर PRPची इंजेक्शन्स तुम्हाला पार्शल लिगामेंट इंजुरी आहे किंवा छोटी गादीला मेनिस्कसला इंजुरी झाली आहे त्यावेळेला प्लेटलेट रिच प्लाझ्मा पेशंट्सच्याच रक्तामधले प्लेटलेट सेपरेट करून त्या गुडघ्यामध्ये इंजेक्ट केल्या जातात ज्याच्यानी हिलिंग व्हायला मदत होते. म्हणून PRPची इंजेक्शन्स जनरली यंग एजमध्ये ज्यावेळेला पार्शल लिगामेंट किंवा मेनिस्कस टेअर्स आहेत तशा पेशंट्सना सोडियम हायलुरॉनेट किंवा त्याच्यामध्ये मिक्स करून स्टिरॉइड अशी इंजेक्शन्स गुडघ्यामध्ये फॉर पेन रिलीफ इन एल्डरली पीपल केली जातात. आणि मग शेवटी ह्या सगळ्यांच्या पलीकडे ज्यावेळेला एल्डरली लोकांमध्ये झीज खूप वाढते त्यावेळेला जॉईंट रिप्लेसमेंटकडे वळावं लागतं. पण ह्या ज्या ट्रीटमेंट तुम्ही सांगितल्या PRP किंवा ते इंजेक्शन्स त्याचं ड्युरेशन किती, म्हणजे किती काळ पेशंटला रिलीफ मिळू शकतो? माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी पाहिलं आहे की एस्पेशली जर तुम्ही पेशंट सिलेक्शन प्रॉपर केलं की ज्याला त्याचा फायदा होणं शक्य आहे अशा पेशंट्समध्येच जर तुम्ही इंट्राआर्टिक्युलर म्हणजे गुडघ्यामध्ये दिली जाणारी इंजेक्शन्स दिली तर 5 ते 7 वर्षापर्यंत देखील त्यांना गुडघ्यादुखीपासून मुक्तता मिळते. त्या काळात त्यांनी जर वजन कमी केलं, त्यांचे स्नायू बळकट करण्याकडे लक्ष दिलं, आहाराकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर कदाचित तो कालावधी आणखी ते वाढवू देखील शकतात. सो इट इज अ रेस अगेन्स्ट टाईम. तुमच्या गुडघ्याची झीज जी पुढच्या 2 वर्षात होईल जर तुम्ही काळजी घेतली नाही ती आपण पुढे 8-10 वर्ष ढकलू शकतो आणि मग नी रिप्लेसमेंट पुढे जाईल या हिशोबाने आपण त्याच्याकरता प्रयत्न करू शकतो. ग्रेट. बऱ्याच वेळा या रुग्णांमध्ये वय वाढल्यानंतर नी कॅप्स ॲडवाईस केले जातात किंवा मग काठ्या वापरा, ट्राय लेग, 4 लेग स्टिक्स. त्याचं कसं एक्झॅक्टली तुम्ही डिसाईड करता की कोणी काय वापरावं? निकॅप कधी वापरतात लोकांनी? बेसिकली निकॅप तुम्हाला थोडंसं सपोर्ट देते, तुमचे गुडघ्याची झीज होण्यापासून थोडंसं त्याला प्रोटेक्ट करते आणि स्नायूंना सपोर्ट मिळाल्यामुळे मूव्हमेंट इम्प्रूव्ह होते, पेन कमी होतं. पण त्याच्याने आजार बरा होतो असं नाही. त्यामुळे मी निकॅप वापरल्याने आता मला बरं वाटायला लागलं जरी तरी ते कायमस्वरूपी राहीलच असं नाही. किंबहुना थोडासा लोकांना असा गैरसमज होतो की आता निकॅपनी बरं वाटतंय म्हणजे मला काही गरज पुढे सर्जरीची लागणार नाही किंवा आता मी गोळ्या बंद केल्या तरी मला चालेल असं नाही आहे. निकॅप इज जस्ट अन एड टू प्रिव्हेंट रॅपिड डिजनरेशन. पण एस्पेशली लांबचा प्रवास तुम्ही करणार आहात किंवा कुठे चालण्याचा प्रसंग आहे, एखाद्या ठिकाणी तुम्ही टेकडी चढणार आहात त्यावेळेला निकॅप वापरल्याने थोडासा स्नायूंना सपोर्ट मिळतो. अशा लोकांना मी सजेस्ट करेन की त्यांनी निकॅप वापरावी. अदरवाईज फारसं काही त्याचा खूप मोठा रोल आहे असं नाही. काठीबद्दल तुम्ही म्हणाला तर काठी वापरल्याने ऑब्व्हियसली यू आर डिलोडिंग युअर जॉईंट. त्यामुळे सांधा डिलोड झाल्यामुळे परत फोर्सेस जे सांध्यांमधनं जातात ते कमी होतात. त्यामुळे जर गुडघेदुखीचा त्रास असेल तर उजव्या गुडघेदुखीच्या लोकांनी डाव्या हातामध्ये काठी घेऊन चालल्याने त्यांचा उजव्या पायावरचा लोड कमी होतो आणि वाईस वर्सा डाव्या पायाच्या दुखण्याकरता उजव्या हातात तुम्ही काठी घेऊन चालल्याने तो तिथला लोड कमी झाल्यामुळे झीज थोडी आटोक्यात आणता येते. आणि बऱ्याच वेळा मी बघितलं की लोक काठ्या वापरून टाळतात की त्यांना वाटतं आपण जास्त म्हातारे वाटतोय. त्यांना मला सांगू इच्छितो की काठ्या गरजेच्या आहेत तुमच्या. डेफिनेटली. म्हणजे हातामध्ये काठी आहे म्हणून तुम्ही म्हातारे दिसता असं नाही आहे. तर आणि ती काय कायमस्वरूपी लागेल असंही नाही. कदाचित तुम्हाला जेव्हा फक्त लांबचा चालण्याचा काही प्रसंग येतो त्यावेळेला ती काठी त्यांनी वापरावी. अदरवाईज इट इज अ एड टू प्रिव्हेंट डिजनरेशन. त्यामुळे त्याच्याबद्दल लाज न बाळगता त्या काठीचा जर गरज असेल तर वापर करणं योग्य आहे. त्या बघत राहा आपला हा आरोग्याचा राजमार्ग. पुन्हा भेटूया आणि हो महत्त्वाचं, आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. सर तुमचं खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही खूप छान प्रकाश पाडलाय आमच्या या ऑर्थो स्पेशल सिरीजमध्ये. थँक्यू सो मच. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.